नमस्कार मंडळी. आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने कोथिंबिरीचे मुटकुळे, ते पण कोरडे मुटकुळे कसे करायचे ते बघणार आहोत. खूप छान होतात, अफलातून होतात, खायला पण खूप भारी लागतात, पाहू शकतात, आणि अगदी कमी वेळात होतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे. हे आता मिक्सर मध्ये दळून घ्यायचे. इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेले आहे. 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे. हळद, मीठ, आलं, लसूण, हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलाय. थोडं मोहनासाठी तेल घेतले. तीळ, ओवा, हिंग आणि लाल तिखट घ्यायचे. इथे कोथिंबीर बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, सुकून घेतलेली आहे ही. सगळ्यात आधी इथे बेसन पीठ टाकून घ्यायचे. ज्वारीचं पीठ टाकायचंय. मोहन टाकून घ्यायचंय, तेल. आता आपण इथे जेवढे मसाले घेतलेले ते सगळे टाकून घेणार आहोत एक एक करून. हे आता छान एकजीव करून घ्यायचे. याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. ऑलरेडी कोथिंबीरला ओलावा आहे, तर त्याच्यामध्ये हे पीठ छान एकजीव होतं. या पद्धतीने हे पीठ भिजवून घेतलेले आहे. आता असं पीठ भिजवून घेतलेले आहे. आता याचे आपण छोटे छोटे असे मुटकुळे बनवून घेणार आहोत. या पद्धतीने असेच आपण सगळे आता मुटकुळे बनवून घेणार आहोत. आपण सगळे मुटकुळे असे बनवून घेतलेले. हे आता वाफून घेणार आहोत. या चाळणीवर थोडासा नॉर्मली तेलाचा बोट लावायचा आहे, म्हणजे खाली चिपकत नाही. आणि एक एक करत आता हे सगळे मुटकुळे आपण ठेवून घ्यायचे. या पद्धतीने आपण इथे सगळे मुटकुळे ठेवून घेतलेले. हे आता जवळजवळ आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफून घ्यायचे. इथे 15 मिनिटं झालेले आहेत आणि हे मुटकुळे मस्त असे वाफवले गेलेले आहेत. बघू शकता, चिपकत पण नाहीये, मस्त झालेले आहे. इथे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. तेल गरम झालं की थोडीशी तीळ टाकून घ्यायची इथे. तीळ छान अशी तडतडली की जे हे आपण मुटकुळे बनवलेले होते हे टाकून घ्यायचे. सगळे मुटकुळे आपण असे टाकून घेतलेले. या मस्त असं ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे तेलामध्ये. खूप मस्त होतात. मग एक 5 मिनिटभर आपण असे परतून घेणार आहोत. पाहू शकतात, मस्त झालेले आहेत. हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत 5 मिनिटं परतून घेतलेले आहेत हे मुटकुळे. खायला पण खूप छान लागतात आणि 2 ते 3 दिवस आरामात टिकतात, कारण इथं आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. त्याच्यामुळे 2-3 दिवस काही खराब होत नाहीये. खायला पण खूप अफलातून लागतात. तुम्ही पण या पद्धतीने कोथिंबिरीचे मुटकुळे एक वेळा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.